हॅलो एव्हरीवन, आज आम्ही एका मच्छीमारातल्या जीवनाबद्दल समजपाक येला. सो तुमचे नाव किती आहे? प्रसाद पुरस्कार. बर्थ डेट 1984. अप्रॉक्सिमेट एज 39. लिंग. मेल. तुम्ही कसले काम करता तर तुमची सोर्स ऑफ इन्कम? बोटी मच्छीमारी करणं. किती वर्ष झाली तुम्ही हांगासर रावतात? जवळपास 10 वर्ष. आणि तुम्ही हेच काम हांगारूच जन्माक येयलात काय आणि खंयच्यान? तुम्ही ल्हान आसतना हांगाली बायोडायवर्सिटी कशी असली वा आताची कंपेअर करून कशी आसा? पहिले कसं एक लहान व्यवसाय होता मच्छीमारी करायचा, लहान बोटी वगैरे होते. आता एक 20 वर्ष झाली की लोक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे वापरून वगैरे मासेमारी केली जाते. इन्कम म्हणजे त्याचं वाढीव मिळतं लोकांना. तुमचे जीवन कसे असतं आणि तुम्ही ते कसे सांभाळून घेतात? अशी असते आता त्यांची मी काही सांगू शकत नाही कसं असते, पण सर्व व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणजे ते समोर न्यावं लागतं. असं आता समजा तुफान वगैरे वारा वगैरे असेल तेव्हा मला जाता येत नाही. निसर्गावरती अवलंबून आहे आमचा व्यवसाय. तुमका नॉर्मली जास्त कसले नुस्तें मेळटा आणि खंयच्या सिजनान? नुस्त्याचे प्रमाण बघायला गेलं तर तुमचं सीझनवर अवलंबून आहे. शिवाय सीझनवर जसे मासे उपलब्ध होतील त्याप्रमाणे आम्ही जाळी वगैरे भरून मग मासे म्हणजे करायला जातो. निश्चित सांगता येत नाही की ह्या सीझनला कुठले मासे भेटतील. फिशांचं ब्रीडिंग सीझन खंयचं, म्हणजे ज्या सिजनान नुस्तें चड अंडे घालतात? ऑगस्ट ते जवळपास डिसेंबरच्या मध्ये 6 महिने जवळपास. सो त्या टायमार तुमकां नुस्तें मेळटा ना, तुका सांगता येत नाही. आणि खंयच्या दिसांनी फिशिंग बंद करतात मदीं बीन? ते सांगितल्याप्रमाणे जर तुफान वगैरे असेल तर मग आम्हाला जाता येईल. वारा असेल तर हिवाळा असेल तसं प्रोफेसर बघायला गेलं तर 2 महिने आमचं जून ते ऑगस्टच्या दरम्यान पण मासेमारी बंदच असते. आणि त्या टायमार कितें करतात? जाळ्यांचं वगैरे विणकाम वगैरे जाळी असतात, नवीन बनवणं, जाळी शिवणं वगैरे हा प्रकार असतो. तुमच्या आधीची जनरेशन बीन ते ग्रँडफादर बीन मासेमारीच करायची. मला पण एवढं निश्चित माहिती नाही. खूप पाऊस पडल्यावर तुमका त्याचा कसो त्रास जाता?